हा साहेब, आजचा दौरा काय होता तुमचा आजचा? आज या इथे खास करून बदनापूरमध्ये असल्या विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत पुढे असलेला आमचा उमेदवार रेल्वे सेनेचा दिनेश आत्माने, ज्याची निशाणी आहे ऑटो रिक्षा, 4 नंबरचं बटन आहे, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या एकत्रित कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही अख्खा महाराष्ट्रावर फिरतोय, तर जे प्रस्थापित आहे त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष दिसतो. कारण ज्या प्रस्थापित पक्षामधून आज लोक उभी आहेत की आपण पाहिलं असेल की शरद पवार आता त्यांचे नातू बारामतीमध्ये, इथे नांदेडमध्ये अशोक चव्हाण, त्यांची मुलगी, आता त्या विलासरावांची लातूरला 2 मुलं उभी आहेत. हे जे काही मराठा समाजामध्ये जे संचार झाले त्याविरुद्ध आज गरीब मराठा प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे. तो म्हणतो आता यांची लिडरशिप बस झाली, मला या सत्तेमध्ये सहभाग हवा आहे. आणि त्यासाठी म्हणून आज मध्यच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील साहेब आणि आम्ही आणि नुमोनी साहेब अशा तिघांनी मिळून एक आघाडीसुद्धा बनवली होती. दुर्दैवानं ती आघाडी आयत्या बरखास्त करण्याचं कारण हे की मनोज दादांचा विचार असा होता की मी जर आज उमेदवार दिले, कारण माझी सामाजिक चळवळ आहे, माझं त्या गरीब मराठ्याला न्याय मिळवून देणं यासाठी माझं चाललेलं हे संपूर्ण आंदोलन आहे. मला या गरीब मराठा सत्य पाठवायचा ही ह्याच्यामध्ये हे श्रीमंत मराठे स्वतःच्या पैशाच्या धनाच्या शक्तीवरती माझ्या उमेदवाराला पाडलं तर माझं आंदोलन कुठे भरकटलं जाईल. आणि म्हणून त्यांनी आयत्या वेळेला ते आंदोलन मागे घेण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्याला आम्ही सुद्धा दुजोरा दिला. आज त्याने अनेक ठिकाणी उघड नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून त्याने पाठिंबा दिलेला आहे. चांगले जे होतकरू उमेदवार आहेत, जे निवडून येणार आहेत, अशा सर्व उमेदवारांचा बऱ्याच ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला आहे. कालच मी आणि दिनेश त्यांच्या तब्येती चौकशी करायला त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन आलो. अत्यंत म्हणजे काल ते माझ्यासमोर मला फार वाईट वाटलं, रडत होते. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे, प्रचंड वेदना होत आहेत आणि IV लावावं लागतं, जेवण फारसं जात नाही, ही परिस्थिती आहे. मराठा समाजासाठी त्या माणसाने जे त्याग केला आहे, मला आशा आहे की मराठा समाज त्याच्या त्यागाला विसरणार नाही. गरीब मराठा आणि त्यांना ज्याने मदत केली त्या सर्वांना आज मराठा समाजाची एक मानसिकता झाली की आम्ही त्या सर्व लोकांच्या मागे आम्ही उभे राहिल्याशिवाय राहत नाही. आणि ही जी प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापितांना इथून संपवण्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे त्यामुळंच की या इथे दिनेश आत्मानेचा विजय हा निश्चित आहे. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सध्या आपण पाहिलं असेल की दिनेश आत्मानेची निशाणी ऑटो रिक्षा. आज आमच्या महाराष्ट्रात आपण ऑटो रिक्षा ड्रायव्हरच मुख्यमंत्री आहे, त्यामुळं ही ऑटो हल्ली या महाराष्ट्रामध्ये सुसाट वेगानं चाललेली आहे. त्यामुळे दिनेश आत्मा निवडून आल्याशिवाय मला सांगा, तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली, जरांगे पाटलांनी तुम्हाला पाठिंबा दिला आतून, मात्र जे त्यांच्या जे बदनापूर मतदारसंघाचे कार्यकर्ते आहे मराठा समाज, ते तुमचं काम करतील का असं तुम्हाला काय वाटतं? पूर्ण खात्री आहे, कारण जरांगे पाटलांवर त्या सर्व गरीब मराठ्यांची एवढी श्रद्धा आहे की त्यांनी दगडाला जरी शेंदूर फाटला आणि म्हणाले की हा देव आहे तर त्याचे ते पूजन करतील अशी परिस्थिती आहे. आणि काल जी मुलाखत चालली होती News 18 वरून, मी सुद्धा तिथे उपस्थित होतो आणि त्या मॅडम हिंदीमधून विचारत होत्या आणि त्याचं जरांगे पाटील दादा मराठीतून उत्तर देतो आणि तेच मी इंग्रजीमध्ये सांगत होतो. त्या न्यूज चॅनेलला बऱ्याच जण पाहिले असतील त्या इंग्रजी बातम्या, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणंच होतं की मी माझा समाज हा माझा देव आहे आणि त्यामुळं त्याच्यापाशी बेईमान करण्याचा माझा प्रश्नच येत नाही, अशी त्यांची भावना होती. वंचित बहुजन जे उमेदवार दिला बदनापूर तालुक्यामध्ये, ते उमेदवार कुठं प्रचार दिसत नाहीये, मात्र ते कुठं दिसत नाही तसं तुमचा हवा चालू आहे बदनापूर मतदारसंघात किंवा दिनेश आत्माने विजय होतील, तसं वंचित कुठं दिसत नाही. याचा फायदा कधी तुम्हाला होईल का?
बघा, वंचितने जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचा हा एकच त्यांचा फंडा आहे आणि त्यासाठी त्यांनी जे कोणी भेटतील त्यांना तिकीट दिलेले आहेत. त्याच्यातले काही जण प्रामाणिक असतात, काही जण अप्रामाणिक आहेत आणि त्याच्यातला एखादा उमेदवार इथे सुद्धा असू शकतो आणि त्यामुळेच आमचा हा उमेदवार आज आंबेडकरी जनता दिनेश हातमारेच्या मागे अत्यंत ताकदीने उभे आहे. आणि त्याचबरोबर या इथं मराठा समाज सुद्धा दिनेश हातमारेच्या पाठीमागे उभा आहे. आणि दुसरं, आज मला तुमच्या या चॅनलवरून माझ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची आहे की त्यांचे काही फतवे निघत आहेत, त्या फतव्यांच्या बद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा. लोकसभेमध्ये एकाही मुसलमानाला या काँग्रेसने सीट दिली नाही. आज 288 विधानसभेमध्ये फक्त 3 सीट ह्या काँग्रेसने मुसलमान दिल्यात आणि उभाटाने 2 जणांना दिल्यात. आज त्यांची लोकसंख्या जवळपास 20% आहे. जर आपण पाहिलं की जनसंख्येच्या हिशोबात भागीदारी बघितली तर 228 आणि 20% समाज असेल तर त्याला 56 तरी जागा मिळायला पाहिजेत. परंतु हे सर्वजण जे महाविकास आघाडीमधले आहेत ते फक्त त्याची मतं घ्यायचा आणि त्याच्या धर्मगुरूंना आपलंसं करायचं आणि त्यांच्याकडून फतवे काढून घ्यायचं एवढंच राजकारण करत आहे. आणि त्यामुळेच आज हा मुस्लिम समाज मागे पडलेला आहे. आंबेडकरी खऱ्या चळवळीबरोबर तो जुळला तर त्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्वांचा उद्धार, सर्वांचा सर्वकष प्रगती ही आमच्या रिपब्लिक सेनेची भूमिका असल्यामुळं माझं या मतदारसंघामधल्या सर्व आमच्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की त्यांनी दिनेश हातमारेच्या पाठीमागं प्रामाणिकपणे उभं राहावं आणि त्यांना मतदान करावं. आणि हा दिनेश तुमच्या अडीअडचणीच्या किंवा कुठेही अशा पद्धतीत काही गडबडी झाला तर त्यावेळेस खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहील एवढं मी सांगतो. धन्यवाद. राज्यात किती जागा तुमच्या निवडून येतील? हे बघा, आजची परिस्थिती अशी आहे की आज कोणी असं खात्रीलायक सांगू शकत नाही, इव्हन ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही कोणाच्या किती जागा निवडून येतील. एवढी परिस्थिती झालेली आहे. प्रत्येक जण आपलं सरकार येणार असं बडबडतंय, पण ते सर्वजण मनामधून प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये हे सांगणं अशक्य आहे.